अजितदादांच्या मुलाचा परदेशात शाही विवाह सोहळा संपन्न झाला. त्यावेळी अजितदादाही कुठेतरी मिरवणुकीत नाचताना दिसले. त्याचवेळी तिथे नाचत असलेले रोहित पवारही कॅमेऱ्यात त्यांच्यासोबत कैद झाले. रोहित पवारांचे राजकीय विरोधक असलेले राम शिंदे, जे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत, त्यांनी दोन्ही पवार हे लग्नातही सोबत आहेत आणि राजकारणातही सोबत आहेत असं वक्तव्य केलं होतं. त्याच्यावरूनही भलतीच खडाजंगी रंगली होती. राम शिंदेंनी विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पवार हे सोबतच आहेत असा दावा कायम केलेला आहे. आता सध्या अंजली दमानिया यांच्या प्रश्नावर बोलताना देखील एक प्रकारे अजितदादांच्या पक्षाची आणि विशेष करून पार्थ पवार यांची बाजू घेतल्याचं रोहित पवारांनी पाहायला मिळालं. भ्रष्टाचार सगळेच पक्ष करतात, मात्र भाजपवरचेच आरोप पुढे का येत नाहीत असा सवालच त्यांनी मीडियाशी बोलताना केला. या व्हिडिओत आपण रोहित पवार नेमकं काय म्हणायचा प्रयत्न करत होते, ते अजितदादांची बाजू घेत आहेत का? अंजली दमानिया या कुठेतरी सिलेक्टिव्हली काही नेत्यांना आणि पक्षांना टार्गेट करतात, या त्यांच्या आणि सुषमा अंधारे यांच्या दाव्यात किती तथ्य आहे याविषयी आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी दिनेश, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्त्या, राजकीय व्यक्तींचे भ्रष्टाचार बाहेर काढण्यात, त्यासाठी मीडियासमोर जाऊन बोलण्यात आणि अगदी संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेण्यापर्यंत त्यांच्या कामाची दखल घेतली गेली आहे. त्यांच्यामुळे देशोधडीला लागलेल्या नेत्यांची नावे सांगायची झाली तर एकनाथ खडसे, अजितदादा पवार, छगन भुजबळ ही नावे लगेच आठवतात. एकनाथ खडसे जे एकेकाळी मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार होते. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर खडसेंवर विधानसभेत एकाही नेत्याने राजीनाम्याची मागणी न करता मीडियात मात्र राजीनामा देतील अशी मागणी सुरू झाली आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दी संपुष्टात येण्याच्या वाटेवर आली. आज ते नेमके कोणत्या पक्षात आहेत हेच लवकर समजून येत नाही. कारण त्यांच्या सुनबाई या भाजपमध्ये आहेत, तर त्यांची लेक ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहे. यानंतर नंबर लागतो अजितदादांचा. अंजली दमानिया यांनी दादांविरोधात प्रचंड रान पेटवलं. दादांवर कधी कारवाई तर झाली नाही, मात्र भाजप सोबत जाऊन ते ज्या वेळी भाजपला जड पडत आहेत असं चित्र उभं राहिलं की मग अंजली दमानिया पुढे आल्या अशी परिस्थिती एकंदरीत आपल्याला झाल्याची पाहायला मिळते. तिसरे नेते जे स्वतः जेलात जाऊन आले ते म्हणजे छगन भुजबळ. आज ते भाजप सोबत असणाऱ्या राष्ट्रवादीत आहेत आणि आता त्यांच्यावर कुठलाही आरोप सिद्ध होत नाही, किंबहुना क्लीन चिट मिळालेली आहे. असं म्हणतात की त्यांना मंत्रीपद हे फडणवीसांच्या आग्रहाखातर मिळालेलं आहे. हेच मुद्दे घेऊन अंजली दमानिया या सिलेक्टिव्ह आहेत, ठराविक लोकांना टार्गेट करतात, ज्याचा फायदा भाजप किंवा मग देवेंद्र फडणवीस यांना होतो असा दावा सुषमा अंधारे किंवा रोहित पवारही अनेकदा करताना दिसतात. आता विषय येतो रोहित पवारांच्या स्टेटमेंटचा, ज्यामध्ये ते म्हणत होते की भ्रष्टाचार तर सगळेच पक्ष करतात, मग भाजपवरचे आरोप पुढे का येत नाहीत. एकतर त्यांच्या बोलण्यावरून असा समज होतो की ते भ्रष्टाचाराचं समर्थन वगैरे करतात, पण प्रत्यक्षात पूर्ण बाईट ऐकली तर लक्षात येईल की ते असं म्हणत होते की सत्ताधारी पक्षात मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सगळी यंत्रणा भ्रष्ट आहे, मात्र भाजपचीच प्रकरणं पुढे का येत नाहीत याच्याकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायला हवं. अर्थात ते अंजली दमानियांना म्हणत होते. पण इथे दुसरा पण विषय समोर येताना दिसतो की कदाचित रोहित पवार हे आपले बंधू पार्थ पवारांचा बचाव तर करत नाहीत ना. कारण असाच काहीसा बचाव सुप्रिया सुळे याही जेव्हा पार्थ पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते तेव्हा करताना दिसल्या होत्या. अर्थात ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, कारण अलीकडच्या काळात दोन्ही राष्ट्रवादीमधील जवळीक वाढल्याचंच आपल्याला पाहायला मिळते. मंडळी, या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? रोहित दादा आणि अजित दादा एकत्र आहेत का? अंजली दमानिया या देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणासाठी फेवरेबल आहेत का? त्यांचा वापर हा फडणवीस विरोधकांना हटवण्यासाठी, संपवण्यासाठी केला जातो का? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि राजकीय विश्लेषणासाठी महाराष्ट्र गट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.